तर भोंदू अशोक खरातचा एन्काउंटर करतील अशी शंका काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी व्यक्त केली आहे। तर प्रणिती शिंदेंनी केलेल्या आरोपांचा तपास व्हावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। मात्र यावर काही पुरावे असतील तर द्यावेत असं स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं आहे। आता मला तर वाटतं की खरातांचा कुठेतरी काहीतरी एन्काउंटर करतील, कारण का खूप नावं येणार आहेत ज्याच्याशी ते जुडले आहेत आणि आता जे सत्ताधारी आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांना घेऊन पण ही नावं येणार आहेत। एकीकडे आपण महिला आरक्षणाचा विषय आणि तिथे महिलांचं शोषण होत असेल तर मग खरंच काय तुम्ही कोणत्या पद्धतीत आरक्षणवर होतं, पण ते खालपर्यंत जर तुमचे विचारच महिलांच्या विरोधात असतील तर तुम्ही आरक्षण कसं लागू करणार? अजूनही मला असं वाटतं काही त्यांना पुरावे बाहेर येणार आहेत, पण मी तुम्हाला सांगते त्याआधी त्यांचं काहीतरी हेच लोक करवतील अशी मी शंका व्यक्त करते। त्यांना जर काही माहिती असेल तर ती चिंताजनक आहे। प्रणिती शिंदे ह्या एक अतिशय जबाबदार खासदार आहेत, अनुभवी आमदार आणि खासदार आहेत। त्या काही बोलल्या असतील तर त्याच्यामागे नक्कीच काहीतरी त्यांना माहिती असेल आणि अशा जर गोष्टी असतील तर ह्या गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, कारण का ही अतिशय चिंतेची बाब आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये विधिमंडळामध्ये संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती मांडली आणि सर्व राजकीय लोकप्रतिनिधी सर्वांना विनंती केली की तुमच्याकडे काही पुरावे असतील ते तुम्ही SITला द्या। हे पुरावे न येता काहीतरी तोंडाच्या वाफा फेकण्याकरता अलग अलग गोष्टी काही काही लोक करतायत। मला वाटतं सेन्सिटिव्ह चौकशीमध्ये अशा प्रकारचे विधानं करून अशा चौकशा भरकवण्याचे प्रयत्न काही लोकप्रतिनिधी करतात आहे। त्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये SITकडे माहिती द्या ना, याला एन्काउंटर होणार आहे, त्याचा एन्काउंटर होणार आहे, कशाला असं मीडियामध्ये आपण स्पेस घेण्याकरता या ठिकाणी बोलत असता। सेन्सिटिव्ह प्रकरणाची काळजी घेतली पाहिजे, लोकप्रतिनिधी बोलताना विचार केला पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।